नमस्कार, मी आरती. माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत. मी आज तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं दुपटं दाखवणार आहे. खरं तर मी लाईट आल्यावर हे दाखवणार होते. आमच्याकडे 12 वाजता लाईट गेलेत, अजून लाईट आलेले नाही आहेत, परंतु ती येण्याची लक्षणं पण नाही आहेत. कारण आमच्याकडे एकदा लाईट गेले की 4-4 तास काही लाईट येत नाही. हे हल्लीच सुरू झालेलं आहे, पण त्यामुळे आपलं काम थांबवून चालत नाही. त्यामुळे मी आता तुम्हाला ते दुपटं दाखवणार आहे. इथे मी माझ्याकडे राहिलेले जे तुकडे असतात ना, तर त्यातून मी हे 6 बाय 6 इंचाचे चौकोन कापलेले आहेत. आणि तुम्ही जर माझे आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर मी पोपट कुंची दाखवलेली होती. तर त्या पोपट कुंचीच्या कापडातून राहिलेलं हे काही कापड शिल्लक होतं, त्यातनं हे 3.5 बाय 3.5चे मी काही तुकडे कापून घेतलेले आहेत. खरं तर आज वेगळ्याच प्रकारचा एक दुपटं दाखवायचा माझा विचार होता, म्हणून हे मी कोरोनाच्या काळात तयार केलेलं काही हे चौकोन जोडून तयार केलेलं असं एक डिझाईन होतं. तर त्या डिझाईनचं आणि ह्या डिझाईनचं मॅचिंग करून तुम्हाला एखादं दुपटं दाखवावं असा माझा विचार होता. परंतु काय झालं, कोरोनाच्या काळात मला काही एवढं त्यातलं फारसं माहिती नव्हतं. मला जसे तुकडे मिळाले तसे मी तुकडे हे जोडलेले होते आणि आज मी ते थोडेसे ट्रिम करून घेतले. ते जरा जास्तच छोटे झाले आणि हा साईज आणि हा साईज असं काही मॅच होत नाहीये. म्हणून मग मी विचार केला की हे आपण बाजूला ठेवू, ह्याचं मी तुम्हाला नंतर कधीतरी दुपटं दाखवेन. त्याच्यासाठी वेगळं काहीतरी डिझाईन मी शोधून ठेवेन. मग मी काय केलं की याचंच दुपटं दाखवावं असा विचार केला आणि आता मी तुम्हाला याचं दुपटं दाखवणार आहे. खरं तर मशीनवर बसायचं म्हणजे मोटर पण चालणार नाही आता, परंतु मी तुम्हाला दोरी लावून हे दाखवणार आहे आणि जास्त वेळ जाऊ नये म्हणून मी आधीच हे तुकडे असे जोडून घेतलेले आहेत. हे बघा, हे असं मी जोडणार आहे. आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून हे 4च तुकडे शिल्लक ठेवलेत. तर हे तुम्हाला मी आधी कसं जोडायचं ते दाखवते. 6 बाय 6 इंचाचे हा चौकोन आला, 3.5 बाय 3.5 इंचाचे चौकोन उलट्या बाजूनी जोडायचे. आणि हे मी तुम्हाला सगळं दाखवताना तुम्हाला मला अजून एक सांगायचंय, हे सगळं करण्यासाठी तुम्हाला नवीन कपडे आणायची काहीही गरज नाही. मी नेहमी हे राहिलेल्या तुकड्यातनच करत असते. तर बघू शकता तुम्ही आत्ता हे बघा, हे इथे तुम्हाला जर चिंध्या दिसत असतील, या बघा, या चिंध्या म्हणजे हे आता मी कापून राहिलेल्या चिंध्या आहेत. तर असंच राहिलेल्या तुकड्यातनं मी काहीतरी बनवत असते. हे बघा, आता हा जो पट्टा राहिलेला आहे हे सगळं कापून, या पट्ट्याचा सुद्धा मी नंतर कुठेतरी पुढच्या दुपट्यामध्ये वापर करणार आहे. तर त्याच्यासाठी फक्त वेगळं इमॅजिनेशन करायची गरज आहे. आणि आपल्याला जर काहीतरी करायचं असेल तर जी संधी आपल्याला मिळालेली आहे त्या संधीचा फायदा आणि उपयोग करून घेणं खूप गरजेचं आहे. हे फक्त कपड्यांच्याच बाबतीत नाही तर इतर बाबतीत सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायला लागतं. कारण आता माझंच तुम्ही बघू शकता, आता लाईट गेलेत आणि माझं काम थांबून राहतंय. तर ते थांबून कसं राहणार नाही, माझं काम कसं पुढे चालू राहील याचा मी विचार केला. आणि मी मोटरची जी दोरी होती ती काढून मी आता आपली नॉर्मल दोरी लावलेली आहे, म्हणजे माझं काम कुठेही थांबू नये. कारण 4-4 तास जर आपण असेच घालवले तर मला आता संध्याकाळी एक अस्तरचं ब्लाऊज पण शिवून द्यायचे, मग ते मला कसं शिवता येईल, तर ते जमणार नाही. म्हणून मी आत्ता लाईट नसताना सुद्धा या वेळेचा उपयोग करून घेणार आहे. तर आता आपण हे कसं शिवायचं हे बघण्यासाठी मशीनवर जाऊ. मला खरं तर या कपड्याला पण इस्त्री करून घ्यायची होती, कारण हे 4 तुकडे म्हणजे मी हा राहिलेला जो तुकडा होता ना, याला इस्त्री करत असतानाच लाईट गेले. तर ते काही मला जमलं नाही, म्हणून मग मी नंतर हे असेच कापून घेतलेत. परंतु हे सगळं जोडल्यानंतर मात्र मला इस्त्रीची गरज पडणार आहे. आता लाईट जाऊन जवळजवळ 2 तास झालेले आहेत. तेवढ्या वेळात हे सगळं शिवून होईपर्यंत लाईट येतील अशी अपेक्षा आहे. बघू आता काय होतंय. परंतु तोपर्यंत किमान तुम्हाला हे जोडायचं कसं हे तरी मी दाखवते. हे बघा, ह्या 6 बाय 6चा जो मी डिझाईनचा चौकोन घेतलेला आहे त्याच्यावर हा
प्लेन चौकोन ठेवायचा, एका कोपऱ्यात कुठल्याही ठेवून घ्यायचा आणि त्याला अशी तिरकी टीप मारायची. ही तिरकी टीप मारल्यानंतर हे कापून टाकायचं. म्हणजे मी काय केलं, या कोपऱ्यात एक चौकोन जोडला आणि बरोबर उलट्या कोपऱ्यात मी दुसरा चौकोन जोडला आणि ते नंतर हे असं कट करून टाकलं. हे बघा, हे असं एकावर एक पडलं पाहिजे. दोन कोपऱ्यात जरी दोन चौकोन घेतले ना तर ते असे एकावर एक पडले पाहिजे, तेव्हाच ते याच्याशी मॅच होणार आहे. तुम्ही जर छोटे चौकोन घेतले तर मग ते या कपड्याशी आपल्याला नंतर म्हणजे या आकाराशी मॅच होणार नाही. त्यामुळेच मी हा जरी 6x6चा घेतला तरी हे 3x3चे न घेता 3.5x3चे चौकोन कापून घेतले. मी हे पोपटी चौकोन 3.5x3चे कापून घेतलेले आहेत, परंतु हा चौकोन मला पूर्ण 3.5x3चा मिळालेला नाही. इथे थोडासा त्याचा तुकडा कट झालेला आहे, पण तरीही मी तो वापरणार आहे. तर तो आता मी काय करणार, म्हणजे हे कटिंग मध्ये जाईल अशा पद्धतीने तो मी ठेवणार आहे आणि त्यानंतर मी त्याला मध्ये टीप मारून घेणार. हे बघा, आता मी हे इकडे ठेवलं म्हणजे काय होईल, हे कापल्यानंतर हे माझं कटिंग मध्ये निघून जाईल. अशा प्रकारे ठेवलं मी. मला बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की तुमच्या हाताला काय झालंय, पांढरे पांढरे डाग कसले आहेत. तर मला तुम्हाला हे सांगायचंय की काही वर्षांपूर्वी मला सोरायसिस झालेलं होतं आणि त्या सोरायसिसचे हे डाग आहेत जे माझ्या हाताला दिसतायत ना, हे आता मला सोरायसिस नाहीये, परंतु ते डाग काही गेलेले नाहीत आणि त्यामुळे ही नख सुद्धा माझी अशी, हे बघा इथे मध्ये मध्ये असं काळं काळं दिसतंय ना, तो सगळा त्या सोरायसिसचाच इफेक्ट आहे. मी कितीही हात स्वच्छ ठेवायचा प्रयत्न केला तरी ते फारसे स्वच्छ राहत नाहीत, कारण हे बघा हे असं दिसतंय मध्ये मध्ये. मला कमेंट आले म्हणून मी हे सांगते, नाहीतर एवढे दिवस मी हे कुणाला सांगितलेलं नव्हतं. आता मला सोरायसिसचा त्रास नाहीये, परंतु त्यावेळेला होता. आता त्याचा इफेक्ट किती वर्ष राहतोय माहिती नाही. माझे औषधोपचार चालू आहेत. तुम्हाला जर या संदर्भात कुणी एखादा चांगला डॉक्टर माहिती असेल पुण्यातला तर मला नक्की सांगा, म्हणजे मी तोही एक प्रयत्न करून बघेन. हे बघा अशा पद्धतीने आता हे सगळे माझे तयार करून झालेत, पण अजूनही लाईट आलेले नाहीयेत आणि इस्त्री केल्याशिवाय आता हे आपल्याला जोडताही येणार नाही. इस्त्री केल्यानंतर काय होतं की कुठेही तुणी राहत नाही आणि त्याला छान गेटअप येतो. त्यामुळे आता आपल्याला लाईट येईपर्यंत थांबायलाच लागणार आहे. परंतु तरी सुद्धा मी हे तुम्हाला किमान दुपटं मांडून दाखवते,
हे बघा, अशा प्रकारे ते दुपटं आपलं दिसेल शिवल्यानंतर. तुम्हाला मघाशी मी ते दुपटं मांडून दाखवलं आणि तरीही काही लाईट आलेले नव्हते. मग याला इस्त्री केल्याशिवाय तर मी ते जोडू शकणार नव्हते. मग ते आता जोडण्यासाठी मला इस्त्री करणं गरजेचं होतं, कारण इस्त्री केल्यामुळे एक छान फिनिशिंग येतं. मग आता तोपर्यंत काय करायचं म्हणून मी विचार करत होते की याला अजून काही करता येईल का. तर या कपड्यातनं एक पट्टी राहिलेली होती, साधारण अर्धा ते पाऊण मीटर अशी लांबच्या लांब पट्टी शिल्लक राहिलेली होती. त्यातनं आता मी हे अडीच बाय अडीचचे तुकडे कापून घेतले. हे कॉर्नर मी मोजले, म्हणजे हे चौकोन कापून घेतले. हे कॉर्नर मी मोजले पोपटी, तर हे 24 कॉर्नर होते, म्हणून मी हे 24 चौकोन कापून घेतले 2.5 बाय 2.5चे. आणि त्याच्यापासून आता मी कॉर्नरला डिझाईन बनवणार आहे. पण त्यातही एक गडबड अशी झाली, हा बघा, हा जो शेवटचा चौकोन आहे ना, हा मला पूर्ण चौकोन मिळालाच नाही. इथे थोडासा त्याचा तुकडा कापला गेलेला आहे. तर आता मी जेव्हा टीप मारेन तेव्हा टीप मारताना मी हा भाग वापरणार नाही. मी तो असा ठेवून अशी टीप मारेन, जेणेकरून हा जो तुकडा आहे ना हा कापण्यात जाईल. तर अशा पद्धतीने आता मी हे जोडून घेते. आणि तुम्हाला माहितीच असेल की मी यातल्या ज्या राहिलेल्या छोट्या छोट्या चिंध्या आहेत ना त्यासुद्धा फेकत नाही. तर तशा राहिलेल्या चिंध्यासुद्धा मी टाकून देत नाही. तुम्ही जर माझ्या चॅनलवर बघितलं असेल तर हल्लीच मी एक वॉल हँगिंग दाखवलेलं होतं, जे मी फक्त चिंध्यांपासून बनवलेलं होतं. म्हणजे फक्त चिंध्या असं नाही, पण त्याचं डिझाईन जे होतं ते चिंध्यांपासून बनवलेलं होतं. या ज्या अगदी छोट्या छोट्यासुद्धा चिंध्या राहतात ना, त्या मी व्यवस्थित पॅक करून कपाटात ठेवते. आणि त्या चिंध्यांपासून सुद्धा आपल्याला काहीतरी वेगळं बनवता येतं. यातून मला हे एकच सुचवायचं आहे की कुठलेही छोटे छोटे कपडेसुद्धा आपण जे पटकन टाकून देतो, तर ते टाकून न देता त्यातनं काहीतरी असं क्रिएटिव्ह करता येईल का, हे बघायची आपण सवय लावून घेतली पाहिजे. आता आपण हे कॉर्नर इकडे जोडणार आहोत. तेव्हा सुद्धा काय करायचं, हा चौकोन, आता ही सुलट बाजू आहे, मग सुलट बाजूवर हा चौकोन असा ठेवायचा उलटा, म्हणजे दोन्ही सुलट बाजू एकमेकांवर येतील. आणि त्याला आता मधोमध टीप मारायची. आत्ता लाईट आलेले आहेत त्यामुळे माझं काम बऱ्यापैकी सोपं होणार आहे. हे बघा, दाखवते तुम्हाला. हे असं ठेवायचं, हे असं ठेवायचं आणि याला अशी तिरकी टीप मारायची. असं दोन्ही कॉर्नरना करून घ्यायचं. हे बघा, म्हणजे हे असं दिसेल आणि त्याला एक वेगळा लुक येईल. असं मी आता सगळ्या चौकोनांना करून घेते. हे बघा, ते कोपऱ्यात त्रिकोण जोडल्यानंतर आता
ह्या दुपट्याचा लूक असा दिसतोय. मग हे चांगलं वाटतंय का आधीचं चांगलं वाटत होतं हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आता हे मी जसं बनवलंय तसे ते तुकडे सगळे जोडून घेते आणि नंतर मग तुम्हाला मी फायनल लूक दाखवते. मगाशी एक प्रकारचं डिझाईन दाखवलं, आता मी हे जोडताना अजून वेगळ्या प्रकारचं डिझाईन करून जोडलेलं आहे. तर यातला कुठला प्रकार चांगला वाटतो मला नक्की सांगा. हे बघा, जोडल्यानंतर हे दुपटं असं दिसेल. आता आपण हे पूर्ण करू. आता मी काय करणार, खाली याच्या खाली एक अस्तरचा तुकडा जोडणार आहे आणि माझ्याकडे हा पोपटी रंगाचा एक मोठा कपडा आहे जो मला टेलरकडनंच मिळालेला होता. तर तो कपडा मी खाली ठेवणार आणि त्याचाच गोठ या दुपट्याला बाजूनी लावणार. तर आपण आता ते करायला घेऊ. हे बघा, अशा प्रकारे मी हे मांडलेलं आहे. आता मी याला बाजूनी असं दुमडून टाचण्या लावून घेणार जेणेकरून ते हलणार नाही. हे बघा, हे असं सगळीकडे दुमडून घेणार आणि इथे टाचण्या लावून घेणार आणि टाचण्या लावून झाल्यानंतर मग याला मी याच दोऱ्याने बाजूने टीप मारणार आहे. एवढं सगळं झालं की मी तुम्हाला दाखवते. मध्ये मध्ये पण टाचण्या लावून घ्यायच्या जेणेकरून ते हालू नये. हे बघा, अशा प्रकारे मी ते टाचून घेतलेलं आहे. आता हे शिवण्यासाठी आपण मशीनवर जाऊ. हे बघा, मशीनला मी त्याच कलरचा दोरा लावलेला आहे आणि खाली बॉबिनला पण त्याच कलरचा दोरा आहे. आता आपल्याला याला टीप मारायची आहे. पण ती टीप मारताना काय करायचं, आधी या कडेला पूर्ण टीप मारून घ्यायची आणि नंतर मग इकडून मारायची. नाहीतर मग काय होतं, हे जे आहे ना, हे आपलं कमी आहे आतमध्ये, तर ते नंतर बाहेर येऊ शकतो. म्हणून आधी या कडेला व्यवस्थित अगदी कडेने टीप मारायची आणि नंतर मग बाजूने टीप मारायची. तर अशा प्रकारे आपलं हे दुपटं आता पूर्णपणे शिवून तयार आहे. साधारण 1 महिन्याच्या बाळापर्यंत हे दुपटं पुरू शकतं. तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून एक मी सांगितलं होतं की शेवटी तुम्हाला एक मी टीप देते. तर ती टीप अशी आहे की तुम्हाला आता मी अखंड कपडे खाली वापरलेत, तर तसं जर तुम्हाला वापरणं शक्य नसेल तर त्या दुपट्याच्या म्हणजे आपण जे डिझाईन बनवलं आहे त्या डिझाईनच्या आकाराचेच खालचे तुकडे घ्यायचे आणि त्याला बाजूने शक्यतो त्याच कलरचा गोठ लावायचा आणि दोरा पण तोच वापरायचा जेणेकरून त्याला एक छान लूक येतो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट तर नक्कीच करा. आणि त्याचप्रमाणे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचा बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटूया एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.